आई मी काय म्हणून राहिली, पाहुणा येईन आता. आपण अधिक महिन्याचं वाण तर ठेवलं घरी, मी आली पण 8 दिवस पहिले. आता पाहुणा येईन आज म्हटलं तर आपल्या घरात काही भांडी नाही बेना चांगले, ताटं बी काही चांगले नाही आहेत, स्टीलचेच आहेत सगळे, चांगलं नाही वाटत. ते डिनर सेट नाही आपल्या घरी, मग आता कसं मग चांगलं नाही वाटत. ते पाहुणं माहिती आहे की ते घिन 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 करत राहते. तर हो ना मा, धाकच पडते बाई. पहिलेच तर म्हणते तर बापाच्या घरी हे नाही, तर बापाच्या घरी ते नाही. आता कसं माय आपलं बी काही ना काही दाखवा लागेल ना, आपलं रेप्युटेशन थोडंसं काही ना काही. पण का हो संध्या, मी काय म्हणून राहिली, आता डिनर सेट आहे नाही बाई घरी आपल्या, मग आता कसं करावं माय सांग बाई. आता काय करा, झालं ना आता स्वयंपाक तयार झाल्या, पाहुणा बसलेलाच आहे बाहेर. टाटा वाढा लागतील ना, ते स्टीलचे टाटा पाय कशात बाई ना, काय काही त्याची रेल बी आहे, चांगलं नाही वाटत माय. पाहुणा काही म्हणून नाही, मला घरी गेले की उचक ना दिन. थांबाई मग मी जातो अंतकलाच्या घरी. अंतकलाच्या घरी मस्त आहेत माहीत ताटं गिट्टे, त्यांच्या घरी आहे माय सामान. पाहिलं होतं मी मागच्या बारीनं भंडारा होता, स्वयंपाकाला गेली होती तर मी पाहिलं बाई ना, त्यांच्या किचनमध्ये लय भांडे आहेत बाई अंतकलाच्या. मग मागून आणू का डिनर सेट, त्यांच्या घरी आहे बाई, मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्यांच्या घरी. मागू का मग त्यांना जवळ आला म्हणतो माय रत्ना आजी काही म्हणत नाही, देऊन देतील. पण आई पाहिजे माय, अंतकला काकूला काही पटत नाही बाई, कोणा मागितलं की देणार नाही, फालतू बेइज्जती करून टाकून बरं. मला भय लागते माय अंतकला काकू चाले. हो ते नको टेन्शन घेऊ, अंतकला बाईचं टेन्शन नको घेऊ, बरोबर पाहतो ते असे तर नाही मागीन माय, मग काय पाय आपलं जसं आहे तसं देऊन देऊ बाई. काय करतो मग डिनर सेट काय म्हणता बाई 1500 रुपयाचा आहे माय. गेलती मी एक बार पायाले, हिंमत नाही झाली बाई, आपल्या गरीब बाईकडून होते का माय घेणं. पायपडचं आहे म्हणते डिनर सेट 1500 रुपयाचा म्हणे माय, आपण काय घेतलं नाही बापा. जाऊ दे ना, हा पाहुणे का हमेशा येणार आहे आपल्या घरी, मागून पाहतो माय मी, आहे की बरं तेवढं चांगलं वाटतं. बरोबर आहे, जाय मग तू. मी पाहतो स्वयंपाकाचं झालं, आता रस केला त्या इलायची कुठून टाकून देतो. रस मी ठेवलेला आहे गवकरणा काकूच्या घरी. गवकरणा काकूच्या घरी मी रस ठेवला आहे फ्रीजमध्ये, मग घेऊन येतो मी. तू बाय डिनर सेट पाय आहे का, नाही तर मग गवकरणा काकूला मागून पाहू, त्यांच्या सुनेली आला असं नंदनमध्ये. पण पहिले रत्नाजीच्या घरी जाऊन पाय बाई, रत्नाजी स्वभाव चांगला आहे, अनिता बहिणीचा स्वभाव चांगला आहे, देऊन देतील ते. गवकरणा बाईच्या घरी कसं आहे माय, गवकरणा काकूच्या घरी तिच्या घरी बी बाई मोठी सुनीचा स्वभाव चांगला आहे, पण ते जे आहे ना 2 नंबरची ते तेळेला आहे माय, चांगलं नाही वाटत. घरो बहिणी आपल्या एवढ्या त्यांच्या संग रस गीस ठेवू दिला मध्ये, तरी लाईना सुनीनं हे तिकडे केलं, मी रस घेऊन गेली तिथं. मग मी थंडा थंडा रस घेऊन येईन, तू जाय जाय तू गवकरणा आजीच्या घरी जाय, घेऊन ये डिनर सेट जाय मागून पाय, अनिता बहिणीचा स्वभाव चांगला आहे. बरोबर भाई तू पाय मग. स्वयंपाकाला झाला ना त्या झाकून झुकून ठेव सगळा, मी येतो बातच. तो पाहुणा बसायला गोष्टी करू राहिला, मी मागच्या दरवाजाने जातो, मागच्या दरवाजातून घेऊन येतो डिनर सेट. हो मा जाय. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी संध्या. या चॅनलवरती व्हिडिओचे पण बनतात ना, खूप जबरदस्त व्हिडिओ बनतात. तर तुम्हाला यकीन नसेल येत ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून पहा. 1-2 दिवस व्हिडिओ पाहसान ना तुम्ही पण फॅन होऊन जासान आमच्या चॅनलचे. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि बापा आता मी माहेरी आलेली आहे बापा. आता कसं माय बापाला झाकाच लागते लेकीले, मानवर आहे तो नसाना, पण त्याला काय करावं मग आता. तो काही बोलला गेला बापा घरी गेल्यावर मला, त्यापेक्षा काय होते कोणाला उसनं मागितलं तर काय होते बरं, आहे की नाही बरं. मला मागितलं काय गलत केलं का, थोडंसं करायला पाहिजे ॲडजस्ट, मानवराला माहिती नाही पडत. आता माई गेली पण आता काय मी बापा, ते काकू पोतली बदमाश आहे. ते हे नाही अंतकला काकू भरली बदमाश आहे, पण रत्ना आजीला चांगली आहे, त्यांच्या सुनाले चांगले आहेत नाच सुना, त्यांनी देते डिनर सेट. काही येते काय मी माय बी आता. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका. आज अधिक महिन्याचं वाण आहे बापा आमच्या घरी, मी पोरगी हाव आणि माय नवरा येणार आहे बापा, आज आलेला आहे जवायचं वाण घ्यायले. आता जेवण खावणं केले की नाही जाऊ आम्ही. हा मग व्हिडिओ पूर्ण जवळ बा येणं होत नाही, थांबून जा ना मग आजच्या दिवस. आता काल झाला बापा तुमचा मस्त जबरदस्त स्पॉन्सर केला आम्ही, अजून करतो त्यात काय आहे. राहून जा बा, थोडं चांगलं वाटते आम्हाला. जवळ 2 दिवस राहिले तेवढा आनंद वाटते, राहून जा ना आजच्या दिवस पाहुणे बा. नाही मामाजी काल राहिलो, आज काही राहणं होत नाही बा आमचं, जा लागन ना. आता कसं मा बहिणीले मला घ्यायला जायचं आहे, मग कसं आई अजून म्हणेन अजून आला नाही. आईचे फोन आले होते मला, आईला म्हटलं येतो म्हटलं आज. बाबू थांबून जाय ना आजच्या दिवस, काल थांबला आज बी थांबून जाय. सांगून देतो आईले सांगून देतो नाही, मी बोलून तो आई सांग. काय टेन्शन घेतं काय, कामच करता येतं काय. लाडाचा जवळ आला सासरवाडीला तर काय लाड तर पुढे दे बाबा जवळचे. नाही आजी तसं नाही आहे, आता येणं जाणं तर चालूच राहते ना. पण कसं आमची बाई बी थोडी रागिष्ट आहे ना, माझी बहीण सुमित्रा. ते भली वाट पावलेली. आता मोठे दादा गेलेत कामा ना, मोठ्या बहिणी गेलेल्या आहेत अधिक मासासाठीच गेलेल्या आहेत, त्या बी जवायचं वाण. आता माय मोठे दादा तिकडे जातील, मग वहीला घेऊन येतील. आता मग कसं दादाचं काही जाणं होणार नाही, तर सुमित्रा ताईले मलाच जा लागेल घ्यायले. आता माय यांच्या घरी तर बाई पाहुणे आलेला आहे, तो बाई तनुचा नवरा गेला आहे माय. जवाई बासमोर मागणं चांगलं नाही वाटत, शरम वाटेन बाई मला डिनर सेट मागायची. काय करू माय आता, मागो का नाही व. अंतकला दिसून राहिली बना कुठं, बरं आहे माय अंतकला नाही दिसून राहिली. रत्ना आत्या बाईच आहेत, आणि त्याला पाहतो मी कुठं, नाही तर आवाज देतो जवळसमोर नाही म्हणा लागेल बेना काही. रत्ना आत्याबाई, रत्ना आत्याबाई, अनिता आहे का. काय म्हणून राहिली व पंचकुल्या. अनिता आहे ना अनिता आहे ना, काय काम आहे अनिता सांग. आता बाई मी म्हटलं की थोडं काम होतं. आज आमच्या जवळ राहिला बहिणा घरी. रत्ना आता बाई तुमच्यापासून काय लपवा. आता बहिणा आमच्या घरी भांडे आहेत माय एकसारखे नाही, प्लेट अल्लग ताट अल्लग गिलास अल्लग, तर मग कसं थोडी परेशानी होते ना. तर जवाई आहेत बाई थोडे चांगले घरचे, तर कसं आता शरम लागते माय. ताटं गिटं काही एकसारखे नाही आहेत आणि जेवायला सगळे बसले माय, तर शरम येते थोडीशी, चांगलं नाही वाटत. तेवढंच थोडं म्हटलं तुम्ही समजू शकता आता बाई काय म्हणलं मी तुम्हाला. तर
बरं 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 समजली माय, मी समजली. बरं बरं आहे माय. पाहुणं रावणं आलं काही मागायचं तर काय संकोच करायचा काय, बिंदास मागायचं. कोणी काय घेऊन घेते माय, आहेत ना आपल्या घरी भांडेले आहेत. अनिताला आवाज देऊ का? अनिता, अनिता. आजी काय म्हणून राहिली, काही काम आहे का? नाही हो माय, हे आलती पंचफुला आलती. काय म्हणून राहिली पाय बरं. अगं बाई पंचफुला आते बाई, सांगा माय काय झालं, काही काम आहे का? बाई मी काय म्हणून राहिली अनिता, सुन बाई मला आहे की नाही माय, आज मी पाहुणे राहिले माझ्या घरी आमच्या. अधिक महिन्याचं वाण ठेवलं ना, तर आता माय लेकीला घ्यायला येऊ राहिले बाई ना. आणि जेवणाची तयारी घ्यायला केल्या बाई ना. पण आता हा माझ्या घरी आहे ना माय, एकसारखे टाटो वाट्या प्लेटा नाही आहेत. तर कसं थोडं लाजरवाणी वाटते बाई. तर कसं जवाई भाऊ आले तर चांगलं वाटलं पाहिजे. सगळे सोबत जेवायला बसलो, एकसारखे ताट्या वाट्या प्लेटा दिसलं तेव्हा चांगलं वाटते. म्हणून म्हटलं चाकरीचे डिनर सेट आहे का? मी पाहिलं तर बाई मागच्या भंडाराला आली ती स्वयंपाकाला, तर 3-4 डब्बे दिसले डिनर सेटचे. हो हो आहे ना, आहे ना. मला म्हणजे कोयलच्या लग्नातले 4 डिनर सेट आलेले आहेत. आणि मला बी आलेले 3 आहेत मायवाले. कोयलचे एक काढला आणि 3 माय तसेच ठेवले आहेत. कोयलचा एकच काढायला आहे. डब्याचे डब्बे तसे आहेत. नवीनच घेऊन जा ना मग, तसे आम्हाला एक काढा लागते. घेऊन जा, नवीनचं नवीन घेऊन जा, मग आणून दे जा. नाही 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 माय, नवीन नको देऊ, जुनात दे. जुना तुमच्या घरचे भांड्याचा वापर चांगला आहे बाई. घेऊन जा ना पंचफुला, नवीन घेऊन जा, त्यात काय आहे. नाही आता बाई मला नाही चांगला वाटत. सुन बाई तुम्हाला जुना आलात दे, तुम्ही नवीन काढून घ्या. मला जुनात देते सध्याचा, मग मी संध्याकाळी आणून देतो. बरं बरं आता बाई थांबा 2 मिनटं, मी आता घेऊन येतो. आज येऊ राहिला का पाहुणा? आले ना माय आले, बसेल आहेत ते, गोष्टी गप्पा चालू आहे. मग मला हे पोरगी म्हणते माई संध्या, म्हणते आई जाय बरं म्हणते, आणि त्या वहिनीला डिनर सेट मागून आण म्हणते. बाई चांगलं नाही वाटत म्हणते, एकसारखे भांडे असले तेवढं चांगलं वाटते, वाड्या गिड्याला जेवा गिवायले. मी म्हटलं बरं माय पाहून येतो म्हटलं, मग आली मी. आता बाई डिनर सेट. धन्यवाद हो सुनबाई, धन्यवाद. याच्यात कायचा धन्यवाद हो माय, आमच्याजवळ आहे म्हणून माहिती कोणी बी. काय याचा धन्यवाद काय आहे, शेजार धर्म आहे, देणं घेणं चालूच आहे ते. तुमचं मोठेपण आहे ते बाई. नाही तर आजच्या जमान्यात म्हटलं वाटे दिलं ना लोक तेळे तोंड करतात. पण तुमचा परिवार लय भला आहे बाप्पा, लय भला आहे. म्हणून मला काही हिचकिचाट वाटत नाही काही मागायला. फक्त अंतकाला असते थोडं वाटते बाई भेव. माय ते आहे म्हटलं, आमचं काही नाही बाप्पा, आहे म्हणून मागते कोणी बी. ते अंतकाला असते तर आहे बाई थोडंसं. तरी तिचं ऐकत नाही मी, तिला कल्ला करतो मी. तिला बोलत राहतो मी, काही नाही मदत करायची कोणाची बी. प्रत्येकानं अरे कोणाजवळ काही आहे नाही म्हणून कोणी मागन ना जाणं बघून, तर कोणाला मागायचा शोक आहे नाही. हो हो आता बाई बरोबर बोलल्या. चला मग मी येते. येतो वनिता, संध्याकाळी आणून देतो. हो हो आता बाई ठीक आहे ठीक आहे. यालाच म्हणतात बाप्पा शेजार धर्म. काही आपल्या घरी असलं कोणी शेजाऱ्यांना काही मागितलं बापा, पाहुणे रावणे कोणी आहे ते शेजार धर्म आहे. की कोणा गिलासाचा सेट असते कोणाच्या घरी, कोणाच्या डिनरचा सेट असते. हिचकिचाट करायची नाही बापा, शेजाऱ्याची मदत करायची. त्यालाच म्हणतात खरे शेजारी. असं नका करत जाऊ, असल्या तोंड नका फुगत जाऊ, देऊन देत जा. कोणाची मदत करणं शिकायला पाहिजे माणसानं. अरे पुढे चालून आपल्याला मदतची आवश्यकता पडू शकते. या दिनात असं कोणी आहेच नाही की ज्याच्या कधीच मदतची आवश्यकता पडत नाही. तर म्हणून प्रत्येकाची मदत करत चला. काही फरक नाही पडत, चांगला स्वभाव असते अशा लोकांचा. तर कोणाला बी काही लागलं तर देऊन देत जा, हिचकिचाट नका करत जाऊ, देऊन द्यायचं. काय होते भांडत आहे ना का, झिंजते काय, झिंजते काय. माझी मदत केली ना त्याचा तर काम भागते, आपल्याला तोच आनंद आपला. मित्रांनो आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. पाहत राहा असे नवनवीन व्हिडिओ आणत राहू चांगले चांगले. पण सबस्क्राईब करणं काही विसरू नका. आपल्या या आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग पहा व्हिडिओ. अरे बाबा सूरज कुठे आहे बाई, झाले ना जेवण खावणं म्हणा आता. चल त्या पाहुण्याला निघा लागते बाबा लवकर, थोडं दूर आहे गाव त्यांचं. संध्याकाळच्या पहिले घरी गेले तेवढं चांगलं. तर पाहुणा पहिले घाई करू राहिले. कुठे आहे पट्टी, आली नाही का अजून, हे कुठे आहे? संध्याबाई आहे ना, ते काय करली काय नाही, आई आणि ते अंदरच आहेत. काही सामान गिमान काढवायला वाटते. साडी गिडी आणली, पाहुण्याला ड्रेस गिरेस आणल्या, काही सामान आहे, तांब्याचं हे आणलं, लोटा आणला, द्यायला सगळं, भांडे गिंडे 5 भांडे घेतले. बरं बरं बाबा, बरं आहे बरं आहे, घेतलं ना, चांगलं केलं बाबा. लेक बाईला दान केल्यानं कमी नसते होत. अधिक महिना लेकीसाठीच आहे, शुभ महिना आहे. जवळ बा जेवण घेऊन जमलं होतं ना बा. बरं होतं. हा जमलं ना माझे जेवण घेऊन, बरं होतं, चांगलं वाटलं मला. बरं आहे जेवण, काही नाही एवढं काही नाही आहे. आम्हाला काही आवडत नाही एवढं तेलकट वगैरे, जास्त काही खात नसतो मी. तर चला लवकर निघायचं आहे आम्हाला. कसं मग ओले जा लागून घरी, आम्हाला लवकर निघा लागेल ना. आता कार तर आणली मी, पण तरी बी कसं रस्त्यानं ट्रॅफिक वगैरे असते, ऊन खूप आहे ना. तर संध्याकाळच्या पहिले घरी पोहोचावं लागेल आम्हाला. कुठे आहे संध्या, कुठे आहे? चला म्हणा लवकर अडप म्हणा, टाइमपास करू नको. टाईम नाही आहे माझ्याजवळ. उद्या मला माझं सगळं ते डील वगैरे करायचे आहेत मला, पुन्हा पेंडिंगमध्ये काम आहे. आता तुम्ही म्हटलं एवढा आग्रह केला मला, या जवळ बा या जवळ बा, म्हणून मी आलो. नाही तर मी आलोही नसतो, माझ्याकडे टाईमच नसते ना, टाईमच नसते माझ्याकडे, म्हणून मला काही येणं जमत नाही. तुम्ही एवढा आग्रह केला, चला या जवळ बा या जवळ बा, 5-5 6-6 फोन केले म्हणून मी आलो. नाही तर मी आलो नसतो काही. माझी पहिलेच तर मला कामापासून फुरसत नाही आहे. हो हो बापा जवाई बा, तुम्ही आमच्या शब्दांचा मान ठेवला, आम्हाला खूप आनंद झाला बापा आले. कसं आता अधिक महिना आहे बा, याच्यातनी कसं म्हणतात जवायचे आणि पोरीचे पाय घरात पडले ना म्हणतात, लय शुभ असते, म्हणून बोलावलं बापा तुम्हाला आम्ही. माहिती आहे बापा तुमच्या मागले कामधंदे आहे. आता आम्हालाही असं वाटते ना जवायचे कामं पडू नये म्हणून. पण कसं आहे पाहुणे बा, आता कसं हे रिच्युअल आहेत, हे निभावच लागतात. म्हणतात अधिक महिन्याचं खूप महत्त्व आहे ना त्यासाठी.
बरं आहे ठीक आहे ना. पण चला ना आता टाइमपास करू नका. जेवण वगैरे झालं. काय करायचं आहे तुम्हाला करा ना. काही द्यायचं आहे ना वाटते. देत असतात ना जवायले. हो पापा पाहुणे बा बस 2 मिनिटं. संध्याबाई आली नाही अजून. संध्या संध्या बा. हो हो आली दादा आली. चला व लवकर संध्या पंचपुला ये ना माय लवकर. घाई होता त्या पाहुण्याले. निघा लागते बाई ना उन्हाच्या पहिले. कार आणली त्या पाहुण्यानं तरी सुद्धा संध्याकाळच्या पहिले घरी पोहोचली तेवढं चांगलं माय. ये लवकर. हो मोठी आई आली आली. बस 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 2 मिनिटं. संध्या चाल बरं लवकर. घरात एक तर गरमी एवढी राहिली मला. लवकर चाल म्हटलं. बघ टाइमपास करू राहिली तू. मी तर येतच नव्हतो. येतो गरमी एवढी आहे. तर घरात काही एसी नाही काही नाही. मला माहिती आहे ना गरमी किती होते. तर चाल लवकर. हो आता माझं माहेर आहे बापा तुम्हाला तर माहीत आहे ना. आता कसं असते थोडं ॲडजस्ट करावं लागते हो. थोडंसं ॲडजस्ट करावंच लागते ना. आता असं म्हटलं ना होणार आहे का बरं. येणं जाणं तर चालूच राहणार आहे व. मला शिकू नको. कामाशी काम करतो. हेडगू राहिली कल्ले तुला म्हणून राहिलं ना टाइमपास करू राहिली किती वेळची. हे द्या ते द्या. पाहू दे ना ते मायबाप काय करतात. तर मोठा भलावलं मला. अधिक महिना आहे काय करतात माझ्यासाठी. पाहू दे ना आज मला काय देतात आणि काय नाही. तर मोठा अधिक महिना करू राहिले ते. बरं बापा काय म्हणणं काय घेतलं ना. माझ्या भावाने अंगठी घेतली तुमच्यासाठी. अंगठी केली ड्रेस घेतला मला साडी घेतली. एवढं चांगलं जेवण केलं. करतात ना. तुम्हाला यासाठी पैसे पाठवले. आपल्याला जायसाठी पैसे देऊ राहिले. बहुत करतात माय बाप. त्यांना माहीत आहे जवळचं जे करतात अधिक महिन्यात ते पुरे करू राहिले. बापा रे ठीक आहे मला. मला माहीतच होतं. हे सासरवाडीचे लोक असेच असतात. काही नाही बुवा रडत राहतात. गेली बा अंगठी माझ्यासाठी. जवळचे लाड पुरवतात पण ते मायबाप. गेल्या मामीजीला बोलवा लवकर. आम्हाला टाईम होत आहे. बाई बी ना ले अलगच आहे बापा. पंचपुले पंचपुले कुठे अटकली व माय. या ना इकडं लवकर. हो ताई आली. तर याला पाठवा बरं. सूरजला पाठवा बरं इकडं. तो सामान घे म्हणा हातात नाही. मी अगदी काय आणू इकडं. ये म्हणा इकडं. बाबू सूरज पाय बरं तर मायले. ते काय डब्बे घेत बसतील बापा हातात नाही. कपडे गिपड्याचे साडी गिडी जा घे. ते आरती तारगीत काढलं असेल तिनं. जाय पाय बरं. हो बरं. मोठे थांबता तुम्ही. सूरज आपल्या बाईचे जवाई भाऊचे पाय ठेवता टाकत नाही. आणि पायानं पाणी टाक त्यांच्या. पाय धुवून घे त्यांचे. बरं आई ठेवा. जवळ बा याच्यात पाय ठेवा. ठेव बाई पाय याच्यात. हां बाबू स्वच्छ धू जवायचे पाय. एकदम चमचम चमकले पाहिजेत. हो आजी धुताव ना. इकडे वाली हवं 2 मिनिटं. मी हळदी कोकाचा बोट लावतो पोरीने. जवायला टिका लावतो कोकाचा. हा इकडं. बरं पुष्पांची फुलं हा इकडं तू. हां पोरगी असते बाईना लक्ष्मी आणि जवाई असते माय नारायण. दोघे जण लक्ष्मीनारायणच्या रूपात अधिक महिन्यात घरी येतात. म्हणून एवढा मान आहे माय जवायचा आणि पोरीचा. म्हणून त्यांचे लाल लढवले जातात. आणि जे काही आवडते ते गिफ्ट वस्तू त्यांना द्यावं लागते. जवाई आणि पोरगी खुश होऊन घरी गेले तर सदा घरात बरकत आणि आशीर्वाद बनून राहते असं म्हणतात बापा लोक जुने. हो ताई म्हणून तर महत्त्व आहे बापा एवढं अधिक महिन्याचं. अधिक महिन्यात जेवढेही सत्कर्म केले ना त्याचा एकदम 1000 गुणा फल भेटते म्हणते. आई बदल. हो बाबू आता रुमालानं पुसून घे. तू वाली होय आता. मी त्याला हळदी कुंकू लावतो त्यांना. आणि मग त्यानंतर ते सामान जे आणलं आपण ते देऊ. काही देतात का नाही का फक्त पाय धुवा हळदी कुकू लावा यासाठी बोलावलं का म्हणले. काही दिसत तर नाही यांच्याजवळ सामान. फक्त का गोष्टीच करतात ते लोक. काही देत तर नाही आहेत. बस असंच पाठवलं हात बोलावलं आम्हाला खूप घेत नाही. जेवण खावण करा. कुरड्या खा रस खा शेवड्या खा पुरणपोळी खा आणि घरी जा. आमच्या घरी नाही आहे का. काही देतात का नाही बा हे. घे बाई हळदी कुंकाचा मान घे. हो आई थोडं आता 2 आंजोळ्यानं 5 खेप तांदूळ टाकजो. वटी भरली ना तर 2 खेप आंजोळ्यानं 5 खेप आंजोळ्यानं थोडं तांदूळ टाक. हो ताई माहिती आहे ना मला. थांबा हे आता ठेवलं सामान मी. 16 शिंगारचं नारळ दिलं. आता हे तांदूळ टाकतो याच्यात नाही. हां बरोबर आहे. काय जवाई भावाचे कपडे गिपडे कुठे आहे. अरे ते विसरच आणायचं. आता घेऊन येतो मी. कुठे केली म्हणतात ना. ते काही म्हटलं नाही या बुढीनं. आणतात का नाही. बाबू ते हे बी घेऊन येजो. ड्रेस सोबत अंगठीची डब्बी आहे तिथं ते घेऊन येजो. सासऱ्याला बोलला आठवण आहे बा. सासऱ्याला आठवण आहे माया अंगठी केली म्हणून. हे घे बाई साडी. जवाई बा हे तुमच्यासाठी कपडे घेतले आम्ही. बरं ठीक आहे. कपडेच घेतले का काय. काय घेतलं हे शर्ट. एकदम लो क्वालिटीचं दिसलं शर्ट. मी घालतो बी काय असे कपडे. अंगठी नाही देते वाटते अजून हातात माया. दाबली काय अंगठी. फक्त कपडेच देत असतात का अजूनही काही देत असतात वाटते ना. अरे बाबू ते आपण अंगठी केली ते दे ना जवाई पाले. हो जवाई बा अंगठी आणली तुमच्यासाठी आम्ही. तसं थोडा देणार आहे. काही ना काही धातू द्यावं लागते जवायले. बाई हे तांब्याचं ताट आणि तांब्याचं भरणं त्यासाठी जवाई बाईसाठी जवाई भावासाठी अंगठी. अंगठी सोन्याची अंगठी म्हणून बनवली करू राहील ते. चांदीची अंगठी मग हातात देऊ राहिले. आणि हिऱ्यामध्ये अंगठी बनवली जवाई बाजूंसाठी. अंगठी बनवली तुमच्यासाठी. वा रे वा या लोकांची पद्धत. काय पद्धत आहे म्हणजे माय अपमान करायला बोलावलं काही तर. अधिक महिना करतो. हा कसा अधिक महिना आहे बापा. खा प्या अशा थर्ड क्लास वस्तू.
आई धन्यवाद. तुम्ही आई बाबा तुमच्या परीनं तुम्ही लय चांगला अधिक महिना केला. लय धन्यवाद तुमचा. नाही नाही बाई, आमचं तर कर्तव्य आहे करणं. लेक बाईले जे आमच्याकडून होत होतं ते आम्ही केलं. धन्यवादचं काय आहे? कोणत्या वस्तू दिल्या तुम्ही आम्हाला ह्या? मला कोणत्या दिल्या आहे? एकदम लोकल आणि लो क्वालिटीच्या अशा प्रकारचे कपडे मी घालतो का? आणि जवायले सोन्याची अंगठी करत असतात. तुम्ही काय केलं? हे चांदीची अंगठी मग हातात देऊन दिली. तुम्ही केलं तुमच्या परीनं, मान्य आहे मला. हे घ्या तुमच्या वस्तू तुमच्याजवळ ठेवून घ्या. मी जर या वस्तू कोणाला देऊन घरी गेल्यानंतर तर तुमच्या पोरीला ते खराब वाटन. मामाजी मामीजी, आणि हे घ्या तुमच्या वस्तू तुम्हाला. तुमचं मी मान ठेवून तुमची जे प्रथा आहे ते पाळली ना. हे घ्या तुमच्या वस्तू तुम्हाला ठेवून द्या तुमच्याजवळ. हे तुमच्या पुराला देऊन द्यायचा, नाही तर कोणाला देऊन द्यायचा. मी बाहेर जाऊन कोणाला देईन तर तुम्हाला खराब वाटन. अहो हे काय बोलू राहिले? आता तुम्हाला आई बाबाची परिस्थिती तर माहिती आहे ना. त्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार केलं. ठीक आहे ना, मी कुठे नाही म्हणून राहिलो. त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी केलं, मी घेतलं बी ना. पण आता इच्छा आहे माई, घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे. जवळ बा काही चुकलं का आमच्या ऐकून? काही गलती झाली का बाप्पा? आमच्या परीनं आम्ही जे करायचं होतं बा ते केलं. काही चुकलं असेल तर माफ करून द्या. हो बापा, जवळ बा, आता सोन्याची अंगठी आम्ही कशी करू शकलो असतो? जे आमच्या परीनं तुम्हाला कपडे घेणं घातले ते आम्ही घेतले. आमच्या परीनं तुम्हाला काही ना काही धातू दान करायला लागते. अधिक महिन्यात असं म्हणतात, एका दानाचं पुण्य लाभते. एकूण ती एक पोरगी आहे बा. आम्ही आमच्या एकूण जेवढं करायचं आहे बा तेवढं केलं. शेला दुपट्टा कपडे आणि चांदीची अंगठी पोरीसाठी, आमच्या परीनं साडी, तांब्याचं भरणं, एक तांब्याचं ताट, हे आम्ही करू शकतो बा. तेवढं आम्ही केलं जवळ बा. नाही करायचं आहे, करू शकत ना, पैसा आदला नाही आहे तर मग काय जबरदस्ती आहे का? करता कशाला मग? अशा पचक्या वस्तू देता जवायला आल्यावर. करताच कशाला अधिक महिना? मी आता म्हटलं नाही अधिक महिना करा म्हणून. तुमच्या पूजा करायचं होतं ना, वापस पाठवून द्यायचं होतं. मला कायला बोलावलं रिकामपणा करायला? हे केली, अंगठी केली, ते केली, ते केली, म्हटलं एवढंच ऐकू राहिलो. अंगठी केली. हे चांदीची अंगठी करायला अंगठी नसत म्हणत. आणि असे थर्ड क्लास कपडे मी नाही घालत. माझ्या लेवल नाही आहे एवढा थर्ड क्लास की तुमच्या इच्छे थर्ड क्लास कपडे घालन मी. हे घ्या तुमचे कपडे, हे घ्या तुमची अंगठी. चल झाला ना तो अधिक महिना. जेवलो ना आम्ही, चाललो बायकोला घेऊन मी. चालू लवकर, चाल लवकर संध्या. जर जवळचं करणं होत नाही, आपल्या जवळचं लेवल पाहायला पाहिजे, त्यानंतर जवळला बोलवायला पाहिजे. मला हे कपडे बिलकुल नाही आवडले. ही अंगठी आवडली, चांदीची अंगठी करून दिली मला मोठी. अंगठी केली. हे घ्या तुमचे चीप क्वालिटीचे सडेल कपडे, हे तुमची अंगठी, हे घेऊन घ्या तुमचं वापस तुम्ही. मला नको हवा आहे. तुमच्या पोरीला घेतली ना तुम्ही 500 रुपयाची साडी, हे घालीन मी, नाही घालू शकत. झाला नाही का तो अधिक महिना? का राहतो अजून? रायशीन तर राय, मग येऊन जातो एकटी, मी चाललो. असं नका करू, असं नका करू. काहीतरी मजबुरी समजा आमची. आम्ही आई बाबा गरीब आहे, नाही करू शकत. एवढं नाही करू शकत. त्यांच्या परीनं त्यांना लय केलं. तुम्ही आई बाबाचं सोबत असं बोलून माझं मन खूप दुखावलं. नवऱ्याची कधी लागते का नाही तुले? का फक्त मायबापाची लागते? गरीब आहेत. मला बजावलं काय? मी म्हटलं का अधिक महिना करा म्हणून? त्यांना त्यांच्या मनानं बोलावलं ना. जवळचं वाण म्हणतात अधिक महिन्यामध्ये. मग जवळचे जे लेवल आहे त्या लेवलचं सामान घ्यायचं होतं ना. चला सोन्याची अंगठी नाही, पण कपडे तर ढंगचे आणायचे होते. 500 रुपयाचा पॅन्ट, 500 रुपये शर्ट घालणारा दिसतो का? कमीत कमी त्यांच्यानुसार त्यांना माझं 3-4 हजार ड्रेस तरी घ्यायचा होता मला. काय घेतलं मला? पचकले हे कपडे घालतो का मी? तुम्ही माहिती आहे ना. जवळ भाऊ नाही झालं बागे ना. जेवढी आमच्या हैसियत आहे बा तेवढं केलं. गरिबी नाही म्हणता बाबा आमचे 5,000 रुपये गेले जवळ भाऊ याच्यातनी. आमच्यासाठी 5,000 खूप मोठी रक्कम आहे. तुमच्यासाठी नाही आहे पाहुणे बुवा, पण आम्ही गरीब लोक बापा, हातमजुरीवाले हा. आमच्यासाठी 5,000 रुपये लय मोठी रक्कम आहे. ते बी आम्ही उसनवारी न करून पैसे आणले बापा. हे व्याजानं काढले बा. म्हणजे तुमच्यासाठी करायचे ना, उसनवारी याजानं केली आम्ही. 1 महिन्याचं याज देऊन हे पैसे घेतलेले आहे आम्ही. ते करून तुमचं केलं. मी म्हटलं होतं का टेलिग्राम पाठवलं होतं का ईमेल पाठवलं होतं तुम्हाला का चिठ्ठी पाठवली होती की तुम्ही तुमचं उसनवारी करा, माझ्या अधिक महिना करा? मला काही शौक नव्हता, तुम्ही जबरदस्ती बोलावलं. माय हो ओळख आहे बापा पाहुणा तो. बाई मग मी घरी दिली. माय मोठा अमीर आहे घरचा आहे तो. कशाला बाई एवढे समजत नाही? माणसं मन कसं करायला पाहिजेत तर. हो माय पोरीच्या माय बापाच्या मनात काय बेतत असं जवळ असा बोलला तर. सांग बाई काय करा. मला हे काही सांगू नका. हे तुमच्याजवळ ठेवा. मला काही पाहिजेत नाही हे सामान गिमान. तुमचा अधिक महिना केला, मला पावला. आता मी चाललो. तुमच्या पोरीला घेऊन चाललो. तुम्ही ठेवा हे सामान तुमच्याजवळ. तुमच्या पोरीला ते 500 रुपये साडी बोलली सूट करू राहिली, तिला ते साडी राहू द्या. मला नाही पाहिजे काहीच. तुमचं तुमच्याजवळ ठेवा. काय झालं हो माय? काय झालं? मी पाहायला आली बाई, भेट घ्यायला आली म्हटलं मी. संध्याची नाही पाहुण्याची. हे काय झालं आहे माय तमाशा? का हो जमुना? जमुना बाई माय रत्नाबाई काय झालं हो माय? काऊन तमाशा करायला जाबाई? काय झालं बाप्पा? काही बोललं का कोणी? नाही माय फालतूचा धिंगा नाही माय, फालतूचा तमाशा आहे बाई. सांग माय. उसनवारी करून म्हटलं 1 महिन्याच्या उधारीवर पैसे आणले बाई. 5,000 आणून पुरीचा अधिक महिना करायचा आहे. मायचा हरिक मता पुरला झाला बाई. जवायला बोलावलं. या जवाई बा कपडे घेतले माय. अंगठी केली चांदीची. नारळ, टोपी, शेला, दुपट्टा, पोळी साडी घेतली 500-700 रुपयाची. तांब्याचा हे आणला बाई, भरणा आणला, ताट आणलं बाई. नाही म्हणता 5,000च्या वर पैसे लावून गेले असून बाई ना रत्नाबाई. सांग हा जवाई काय म्हणते? हे नाही पाहिजे म्हणते. मला लेवलचे कपडे घेतले का म्हणते? पचकले कपडे म्हणते. मी काय त्या लेवलचा दिसतो का म्हणते तुम्हाला? घटिया लेवलचा. हे कपडे फेकले माय आणि पाय दिन दिले हाती सासऱ्याच्या. झालं म्हणते पावला म्हणते अधिक महिना मला. सांग बाई असं म्हटलं माय या पुरानं. बाई लयच आहे हो वर्कस.
माणसानं जेवढी जेवढी चादर आहे ना तेवढे पाय पसरले पाहिजेत. हां, मला वाटलं बापा अंगठी केली सोन्याचीच केली का अंगठी, चांदीची अंगठी आणून राहिली आणि ते थर्ड क्लास कपडे हातात देऊ राहिले. चालू लवकर, चालशील तर चाल, नाही तर तू येजो मागून ना, मी चाललो समोर. माझ्या मूडला खराब केलं तर आईबाबानं. हो थांबा तर जरी, ऐका तर सरी. नाही बाई, चुकीचं आहे हां, चुकीचं आहे. आपले सासू सासऱ्याची परिस्थिती माहीत आहे ना, परिस्थिती माहीत असताना हे असा बबाल करणं चुकीचं आहे. अरे तुम्ही तुमच्या घरचे, आम्ही तुमच्या घरचे, सासू सासऱ्याची परिस्थिती थोडी नाही एवढं करायची. त्यांच्या मनाने जे करतील ते करतील ते. हा असं आपण करीन का जवाई? हा ज्याची अकल ठिकाणा आणतो. जवाई बा कोण आहे काय होय, कोण आहे तुम्ही? मी आजी येतो या पोरीची. काय लावलं बापा तुम्ही, काय लावलं हे नाटकं असे? अरे बापा, तुमच्या सासू सासऱ्यांना मोलमजुरी करतात ते, त्यांच्या घरचे कोणी नोकरीवर नाही आहे ना, कोणी बिझनेसमॅन नाही आहे. तुम्ही बिझनेस करताय, तुम्हाला पैशाची वाण नाही आहे. पण तुमच्या सासू सासऱ्याची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे ना की तुमचे लाड पुरवतील म्हणून तुमच्यासाठी एक 5,000 ड्रेस आणतील, पोळीसाठी 5,000 साडी आणतील. ते लोक खातील काय? अरे 300 रोजानं कामाला जाणारे लोक तुम्हाला काय 10,000 रुपये अधिक महिना करतील काय? तुम्हाला अक्कल असायला पाहिजे. मोठा पैशावाला बघत फिरत आहे ना बाबू तू. आता पैशावाला आहे ना तर पैसा आपल्या घरी, पण आपल्या सासूची परिस्थिती नाही आहे ना. ते पैसा काही कोणाचा टिकून राहत नसते. त्यांना कोणत्या परिस्थितीने केलं त्यांचं त्यांना माहीत आहे. पोरात जाणीव असायला पाहिजे. एसीच्या कारमध्ये, एसीच्या रूममध्ये काम करून दाखवणं लय आसान चीज आहे. कडक त्या उन्हात नाही वावरात कामं करतात ते लोक. 300 रोजानं सकाळी 6 जातात तर 12-1 वाजता घरी यायला त्यांना लय जीव करते. जाय एसीची कार बंद कर, बाहेर उभा राहा घंटाभर, तुला माहीत पडन 300 रुपयाची व्हॅल्यू काय आहे. तर त्या सासू सासऱ्यानं लय चांगलं केलं त्यासाठी. एवढी अक्कल नाही काय? बिंडो कायस का तू? काही पण बोलू राहिला त्यांना, घरी येऊन असा अपमान करू राहिला. अरे नारायण आणि लक्ष्मी म्हणतात पुरीले. देवा स्वरूपात येतात जावई आणि पोरगी घरी. त्यांचा आता सन्मान खायला पाहिजे सासू सासऱ्याचा, की आपले गरीब सासू सासरे असून 5,000चं सामान त्यांना इकून तिकून जोडजाड करून जावयाचा मान सन्मान करून राहिले. आणि त्यात तू त्याला असं बोलू राहिला, तुला लाज वाटायला पाहिजे थोडीशी. चाल तुला दाखवतो कसे मजदुरी करतात लोक राय घंटाभर उभा त्या उन्हात नाही. तुला माहीत पडन की एवढं सामान जोडायला किती लागते. मायबापाच्या पैशावर उडतं, मायबापाच्या पैशावर त्या बिझनेस खडा केला आणि मोठा माणूस बनला. पण अरे जाणीव ठेव, ते 300 रुपये कसे कमवतात. तर उन्हात थोडं काम करून पाय घंटाभर, तेव्हा तुला माहीत पडन की 5,000 रुपये काय आहे आणि 300 रुपये काय आहे. आणि कसं त्या सासू सासऱ्यानं केलं म्हणून मायबापाच्या पैशावर तर कोणी उडते रे. स्वतःचं कमवून उडून दाखव. बरोबर बोलली रत्ना आजी, काही चुकीचं नाही बोलली, बरोबर बोलली. सूरज, खरंच त्यात अभिमान आला होता. खरंच बोल राहिले ह्या आजी. खरंच सासू सासऱ्यांना यांची परिस्थिती काही समजूनच नाही घेतली. आज मी 1 घंटा उन्हाच्या बाहेर जर उभा राहिलो, फक्त मी हात धुवायला पाण्यात गेलो, चटचट माझ्या पायाला ऊन लागू राहिलं, तर असं वाटते काही घरात पळते तो काही नाही. आज फक्त हात धुवायला गेलो होतो तर हे लोक उन्हात आणत नाही, वावरात शेतात एवढी मजुरी करतात. तेव्हा 300-400 रुपये रोजच्यावर पैसे भेटत नाही. यांना 5,000 रुपये कुठून तरी जोडजाड केले. त्यांच्या परीनं त्यांना केलं तर मला काही अधिकार नाही आहे त्यांचा अपमान करायचा. त्यांच्या घरची चटणी भाकर खाऊन त्यांना जे कपडे लत्ते घेतले ते घेणं आहे, ते घालणं आहे नाही घालणं आहे तर माझा प्रश्न आहे, ते माझा खर्च आहे. पण माझ्या गलत आहे. आजीबाई खरंच बोलल्या तुम्ही. आज तुम्ही माझे डोळे उघडून दिले. खरं बोलू राहिले तुम्ही. मामाजी, मामीजी, दादा, मी चुकलो बा, चुकलो मी. मला असं तुमचं बोललं नव्हतं पाहिजेत. मला तुम्ही जेही दिलं बा ते प्रेमापासून एक्सेप्ट आहे, मनापासून एक्सेप्ट करतो. जे काही झालं असेल बा त्याच्याबद्दल मला खूप खराब वाटलं आता. हे देवी माय, रक्षा केली बाई तू माई. आई बाबाचं मन तुट्टा वाचून गेलं. हे सगळं रत्ना आजी चार्जिंग झालं. थँक्यू सो मच रत्ना आजी. बाबू आपण कितीही पैशावाला असलो पण आपले रिश्तेदार सगळे तर पैशावाले नसू शकतात ना. सगळ्यांचा आदर करा, सन्मान करा, कोणाचाही अपमान करू नका. अरे हाताचे 5 बोटं सारखे असतात का? कम जास्त होतच राहते. तसंच सगळ्यांची परिस्थिती पाहून आपण त्याच्यावरती अमन करायला पाहिजे. केलं ना बापा आपल्या सासऱ्यानं, एवढंच लय झालं आपल्यासाठी. मानाचे 5 बोरं गोळ असतात बाबू, आहे की नाही? तुला एवढा मान सन्मान दिला तेच किती मोठी गोष्ट आहे की नाही बाबू? हो आजी, अगदी बरोबर बोलू राहिले. मामाजी, मामीजी, दादा, तुम्ही जे कपडे घेतले बा, चांदीची अंगठी केली, हे मला मान्य आहे. मी याच्यातच खूप खुश झालो. लय खुशी झाली बापा आम्हाला जवाई बा. तुम्ही मान्य केली नाही गोष्ट, आम्हाला लय खुश झाली. आम्ही लय आनंदी झालो बापा. सुखी राहा जवाई बा. हो बा, आम्हाला एवढं खराब वाटलं असं तुम्ही चालले गेले असते ना, आम्ही आमच्या मनाला कधीच सावरू नसू शकलो. रत्नाबाई तुमचे लय धन्यवाद, तुम्ही आमच्या जवळचे डोळे उघडून टाकले. खरंच रत्ना आजी, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मला समजमध्ये आलं की पैसे काय आहे, कोणाची परिस्थिती काय आहे. आपली जशी परिस्थिती आहे तशी इतरांची नाही आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या नजरेनं आपल्याला पाहावं लागेल. त्यांच्या घरचं आपल्याला आपल्या नजरेनं नाही पाहावं लागेल. हा फरक तुम्ही मला आज शिकवला. खूप खूप धन्यवाद रत्ना आजी तुमचा. ते तर आहेच बाबू, मला गलत सहीनच होत नाही. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. सबस्क्राईब करूनच जा. पाहत राहा असे मस्त मजेदार व्हिडिओ. आणि मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू मग.